नमस्कार. आज होता मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार. आधीला स्कूलला सोडायला गेली होती आणि थोड्या वेळ तिकडेच बसली. घरी येऊन आम्ही जेवण केलं. आधीला अदोईस भरवलं होतं आणि मग पुरणपोळीची तयारी करायला घेतली, कारण सचिनने सांगितलं होतं त्याला संध्याकाळी पुरणपोळी खायची आहे. संध्याकाळी आधीला झोपेतून उठवल्यानंतर तिला पॅनकेक्स केले आणि हा आमचा फर्स्ट टाइमच स्माइलिंग फेस आहे झोपेतून उठल्यावर. नंतर मग थोडा वेळ झाल्यावर तिच्याशी खेळली आणि मग पटापट आली होती पुरणपोळ्या करायला. खूप छान अशा पुरणपोळ्या झाल्या. सगळे असे टम्म फुगत होत्या. एकदम छान अशा मऊ मऊ पुरणपोळ्या झाल्या होत्या. त्यासोबतच कटाची आमटीचीही तयारी केली, कारण मला पुरणपोळी कटाच्या आमटीसोबत आवडते आणि सचिनला दुधासोबत. तुमच्या इथेही असं होतं का? मला नक्की सांगा. थोड्या वेळातच सचिन पण आला त्याच्या कामावरून आणि ही लगेच धावत बाहेर पळाली. या दोघांचा हा मॅन्डेटरी डान्स आहेच. तो जसा डान्स करणार ही त्याला फॉलो करणार आणि हे बाहेरच होतं. तो आल्या आल्या ही बाहेर पडणार आणि हे डान्स करूनच घरी येणार. मी पुरणपोळी दुसऱ्यांदाच करते, तर ती कशी झाली आहे हे मला टेस्ट मम्मी पप्पांनाही द्यायचं होतं, म्हणून आम्ही निघालो होतो त्यांनाही पुरणपोळी देण्यासाठी. घरी येताना आम्ही स्वामी समर्थ आणि दत्तांचा हा फोटो फ्रेम घेतला. सचिन बरेच दिवसांपासून बोलत होता त्याला हे घ्यायचं आहे, म्हणून ते आम्ही घेतलं आणि घरी येऊन त्याची पूजा केली आणि त्याची स्थापना पण केली. खूप छानपैकी सगळं झालं. खूपच छान असं फोटो फ्रेम मिळाला. पूजा करून घेतली आणि नंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि ही आहे आमची प्लेट. सचिनची पुरणपोळी दुधासोबत आणि माझी पुरणपोळी कटाच्या आमटीसोबत. त्यासोबत मी थोडं राईसही केलं होतं. नंतर मग थोडंफार राऊंड मारायला निघालो होतो. असं संपला आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.